रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तर जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये जय श्रीराम. मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक केला. टायटल आणि थंबनेल तुम्ही बघू शकता. श्रीरामचा इथे आपण व्हिडिओ एडिट करणार आहोत एकदम खतरनाकपणे. तर मित्रांनो दोन शब्द तुम्हाला सांगतो, तुम्ही शांतपणे ते ऐकून घ्या. ओके. तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे ते कट्टर हिंदू लोकांनी बनवायचा आहे आणि ज्यात कमेंट करायचं आहे जय शिवराय जय श्रीराम कमेंट प्रत्येकाची आली पाहिजे. बघूया आपण आज आहे ते किती हिंदू लोक आपल्या व्हिडिओला कमेंट्स करतात. आणि कट्टर हिंदू असेल त्यांनी करा, आणि तुम्ही पाकिस्तानचे आहेत. ओके. तर मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आहे ते आपल्या जे रामभक्तांची ही मंदिर आहे ते बांधलेलं आहे. 22 तारखेला उद्घाटन आहे. ओके. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. तर इंस्टा रील्स आहे खूप मित्रांनो व्हायरल होत आहे. तुम्ही देखील आत्ताच आहे ते अपलोड करून हे करू शकता. थोडा पक्ष्यांचा बाहेरचा आवाज ते समजून घ्या, कारण का मी व्हिडिओ घरी रेकॉर्ड करत आहे. ओके. आणि 22 तारखेला कोण दिवाळी आपली साजरी करणार आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. ओके. तर आता मित्रांनो आपल्या भारताचं पहिली ओळख आहे ते ताजमहलनी होत होती. आता आपली भारताची ओळख आहे ते श्रीराम मंदिरमुळे ओळखलं जाणार आहे. ओके. तर ते आपल्यासाठी खूप गुड न्यूज आहे. ओके. कट्टर हिंदूचा पटकन करा, टेलिग्रामला जॉईन करा. ओके. आणि आता तुम्हाला ऑलमोस्ट विदर्भ क्वार्टर मग कुठून मिळेल, आपल्या टेलिग्रामला मिळेल, तिथून डाउनलोड करू शकता. ओपन करून घ्यायचं आहे. ओके. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचे आणि कट्टर हिंदू असाल मेन्शन करायला विचार बघू शकता. आज कोण मेन्शन करते बघूया. इंस्टा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या आणि मी सगळं आहे ते कॉमेंट टाकणार आहे आजच्या व्हिडिओला, तुम्ही देखील टाकायचं आहे. ओके. तर इथं बुकचं प्रिसेट दिलेले आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेकिपेट बिटमार्क दिले. जस्ट बिटमार्क ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मटेरियलचा फोल्डर प्लस मीडियामध्ये जायचं आहे. तर मटेरियलचं फोल्डर बघू शकता जय श्रीराम ह्याच्या दिलेलं आहे. ओके. तर बघू शकता मी हा फोटो ॲड करून घेतो. 3 डॉट पिल कॉम्पोजरवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता याला बघू शकता 3 बीटमध्ये ठेवायचा. इथं बघू शकता मी 3 बीटमध्ये ठेवलं आहे. हो बाई बघू शकता इकडं एकदम प्रॉपर 1 2 3 4. ओके. 3 बीटमध्ये ठेवायचे अशा प्रकारे तुम्हाला सांगतो. आता पुढे देखील तसंच 3 बीटमध्ये 3 इमेजेस लावायचे आहेत आपल्याला. बघू शकता इथं आपण ॲड करून घेतलेले आहेत. सॉरी, इथं आपला इमेज हा येणार आहे. हा बटन खेचून घ्यायचं आहे. खेचून घेतल्यानंतर याला आपण अशा प्रकारे 2 बीटमध्ये ठेवा, 3 बीटमध्ये ठेवा. सॉरी. ओके. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला 3 बीटमध्ये ठेवायचे. ओके. तिथनं तुम्हाला प्रोसेस सांगतो. हा फोटो नाही आपला. ओके. तर पटकन आहे ते ही करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करू नका, कुठेही करू नका. त्याचा का समजणार आजचा इफेक्ट वेगळा आहेत. ओके. तर बघू शकता अशा प्रकारे ठेवलेलं आहे. ओके. आता काय करायचं आहे, थोडं वरती अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून घ्यायचं. इथं तो ठसका लागलेला आहे तर ओके. तर आता काय करायचं आहे, आपण डबल बीट सोडलेलं बघू शकता. इथं आपल्याला इमेज ॲड करत चालायचं आहे. ओके. तर मी इमेज ॲड करत चालतो. 3 डॉट फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करतो. एवढा पार्ट आहे ते रिमूव्ह करून टाकायचं. ओके. तर बघू शकता पार्ट एवढा रिमूव्ह करून घेतलेला आहे मी. तर अशा पार्ट डबल बीटमध्ये 3 डॉट फिल कॉम्पोजिशन एरिया जे खाली अशा प्रकारे इथं असं सेट करून ठेवा. नंतर तुम्हाला इफेक्ट अप्लाय करताना प्रॉब्लेम नको. ओके. तर बघू शकता मी इथे अशा प्रकारे इथं तिन्ही इथं ॲड करून घेतो. तर तुम्ही देखील करून घ्या. ओके. ओके. बघू शकता मित्रांनो प्रॉपर आहे ते मी ॲड करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता इथं अशा प्रकारे दिलेलं आहे आपण. तर इथे यायचं आहे. बघू शकता इथं पुढं बरोबर किती 5.4 पैसे यायचं. इथे प्लसवर जायचं, मीडियामध्ये जायचं आणि कोणताही तुम्हाला आवडेल असा एक इमेजेस ॲड करून 3 डॉट पिल कॉम्पोजिशनवरती क्लिक करा आणि इथं वर याला ठेवायचं. बघू शकता बरोबर 8.13 पैसे ठेवायचे आणि याला खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं. ओके. जेणेकरून आपल्या इथं मी एक हे दिलं आहे. ओके. आता इथून पुढे एक व्हिडिओ दिला आहे. इथे व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे. ते व्हिडिओ बघू शकता इथे व्हिडिओ दिला आहे. ते व्हिडिओ ॲड करायचा. ओके. एक्स्ट्रा पार्ट काय असेल ते इथं कट करून टाका. इथं बीट दिलं आहे, ते बीटवरती क्लिक करून ते एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. ओके. कट केल्यानंतर याच्यावरती देखील आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. ओके. कुठं ॲड करायचं सांगून. ओके. तर बघू शकता इथं डबल बीट दिलेलं आहे. बघू शकता तिथं छोटे इमेज ॲड करत चालायचं आहे. ओके. तर इथं फोटो ॲड करत जायचं एक्स्ट्रा पार्ट कट. ओके. तर बघू शकता आता पुढच्या बीट 3 किंवा 4 बीट असतील मित्रांनो. ओके. 3 असतील शक्यतो. तर पटकन कमेंट टाका जय शिवराय जय श्रीराम. आणि आपल्याला म्हणजे गर्ल्स पण आहेत, त्यांनी पण टाकत नाही कमेंट, तुम्ही टाकून द्या. ओके.
तर बघू शकता अशा पद्धत झालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला इथे PNG ॲड करून घ्यायचे इथं बरोबर. आता 5.4 पाशी PNG मी PNG एक तयार करून दिली असेल. जय श्रीराम ओके निमंत्रण ओके ते दिलं इथे सेट करून ठेवा. सेट केल्यानंतर पुढे एंडल्यानंतर प्लस जा मीडिया सॉरी एक सेप घ्या. 3 डॉट फिल कंपोजिशन एरिया करायचं नाही, त्याच्या खालचा एरिया आहे हा एरिया आहे ते एरिया करायचा आहे. तुम्हाला बॉर्डर PNG करायचं आहे ओके. तुम्हाला करायचं असेल करा. इथे कलर आणि फिल ऑप्शन दिसेल, जस्ट कलर नन करा. इथं बॉर्डर स्टॉकमध्ये जाऊन स्टॉक आहे इथं शॅडो व्हाईट करून ठेवा. व्हाईट केल्यानंतर थोडे जी शॅडो वाढवा, तुम्हाला जितका हवं तितकं वाढवा. थोडं बॅकग्राऊंड शॅडो पाडा थोडं ओके. लास्टपर्यंत ओढून घ्या. ओढून घेतल्यानंतर तुमचा इंस्टाग्राम यूट्यूब काय लोगो असेल तर तुम्ही ॲड करून घ्या. मी आता काय ॲड करणार नाही. याच्यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे आहे. बॅग घ्यायचं सिक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्टिंग करून घ्या ओके. आता सोडा तुम्हाला बघू शकता आता कुठले इफेक्टचं अप्लाय करायचे तुम्हाला सांगून देतो ओके. जस्ट मित्रांनो 2 इफेक्ट सोडा, ते हार्ड आहेत नंतर सांगतो ओके. 3 नंबरचा इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करा, कारण का मित्रांनो ते इफेक्ट हार्ड आहेत कारण की तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो. तुम्हाला सेटिंग सांगतो मी ओके. आता बघू शकता आपण PNG ते ॲड केलं आहे, ते हा PNGला पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं सेटिंगचा आयकॉन दिसेल इथं प्रिव्ह्यूवरती क्लिक करून ओपन करून घ्या ओके. म्हणजे थोडा मोबाईल हँग होत नाही ओके. आता बघू शकता त्याच्या मागचा आहे तो कॉपी करायचा 4 नंबरचा 3 डॉट कॉपी इफेक्ट. कॉपी इफेक्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता जेवढे आपण व्हिडिओवरती फोटो आपले केले छोटे त्याला पेस्ट करून टाका आणि पटकन कॉमेंट टाका. कट्टर हिंदू असाल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तिन्हीला पेस्ट करून द्या. पेस्ट केल्यानंतर आता काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि तुम्ही इंटरनेट चालू करून ठेवू नका, त्याच्यामुळे मोबाईल हँग होऊ शकतो ओके. आता इथं बघू शकता 1 नंबरचा इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घ्या. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यानंतर बघू शकता इथं आता बॅकचा मोठे 3 इमेज आहे बघू शकता. हा त्याला पेस्ट इफेक्ट करून घ्या ओके. पेस्ट केल्यानंतर बघू शकता अशा पण तुम्हाला दिसून झालं एकदम खतरनाकपणे. तर मी इथे तिन्हीला पेस्ट करून घेतो ओके. तिन्हीला पेस्ट करून घेतलेलं आहे. बॅक आल्यानंतर सिक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्टिंग केले असेल ओके. आता 2 नंबरचा इफेक्ट कॉपी पेस्ट करून घ्या. त्याचे बरोबर लास्टला या एक लेअर दिलं आहे, लेअरवरती क्लिक करायचं. तिथे एक आयकन असेल प्लसचं, त्यावरती क्लिक करा. कॉपी लेअर करायचं ओके. म्हणजे लेअर कॉपी होणार आहे ओके. बॅक आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता काय करायचं आहे आपण जेवढे छोटे इमेज ॲड केलेले वरचे खालचे मोठे त्याला पेस्ट करून द्यायचं आहे ओके. पेस्ट केल्यानंतर आता प्रोसेस तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओवरती फोटोवरती क्लिक करून मोड टाकून तर रिसाईज करून घ्यायचं ओके. तुम्हाला जितकं रिसाईज करायचं तितकं करा ओके. बघू शकता माझं देखील थोडा मोबाईल हँग व्हायला लागला आहे ओके. तर स्टोरेज फुल आहे आपलं, त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. आणि तुम्हाला मोठी साईज फोटो असं करून घ्या ओके. तर करून घ्या तुम्ही देखील, मी देखील करून घेतो. लास्टला नंतर आता इथं काय करायचं आहे, आपला व्हिडिओ आहे तिथं व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओ कशी यायचं आहे आणि ही लेअर आहे ती पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. आता लेअर पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, या लेअरवरती क्लिक करायचं. इथं यायचं इथं आल्यानंतर इथे एक तुम्हाला घड्याळाचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथं आहे ते वाढवून ठेवा ओके. आता काय करायचं पुढे यायचं, इथं पुढच्या बीटपासून इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर पुढे या. पुढच्या बीटपाशी आल्यानंतर त्यावरती क्लिक करा. घड्याळाचे ऐकून क्लिक करून अशा प्रकारे ओढून घ्या ओके. तर तुम्ही देखील करून घ्या ओके. करून घेतल्यानंतर परत नाही इथं या. आपल्या आता इथं हे इमेजेस चालू होतात बघू शकता. आता आपण इमेज इथून चालू होतात इथून. तर आपण आहे ते व्हिडिओ इथंपर्यंतच घ्यायचं आहे, इथंवर घ्यायचं. इथनं एक सेप घ्या. 3 डॉट फिल कंपोजिशन त्यावरती क्लिक करा. शॅडो PNG इथे कलर फिल शॅडो PNG आपल्याला पाडायचे, इथे क्लिक करा. इथे क्लिक करून शॅडो PNG अशा प्रकारे तयार करून घ्या एक ब्लॅक ओके. तर मी इथे करून घेतो. अजून एक इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे ओके. तर बघू शकता त्याच्यावरती क्लिक करायचं व्हाईटवरती, तर व्हाईट जस्ट इथे खालचे रिमूव्ह करून टाका. रिमूव्ह केल्यानंतर बघू शकता थोडं लेस ब्लॅक झालेलं आहे, खाली घेऊया ओके. आता इथं काय करायचं आहे, इथं बॉर्डर स्ट्रोक आपला इथे वरती टाकलो मी ओके. बॅक तिथं या. आता बघू शकता आपण कुठं ॲड केलेलं आहे, बघू शकता PNG इथं ॲड केलं ओके. इथं या. एक PNG आपण मगाशी ॲड केलं त्याला 1 नंबरला, तसे PNG इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर इथं आता अशा प्रकारे मोड टाकून ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला जितकं ठेवा तितकं ठेवा ओके. तर बघू शकता आता काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. थोडं हे करतो झूम आउट करतो. व्हिडिओवरती क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जावा, ॲड इफेक्टमध्ये जावा. सर्च करा स्टाईल्स इफेक्ट मी सिलेक्ट करून घेतो. स्टाईल्स इफेक्ट ओके. तर मी टी टाकलेलं आहे.
तर बघू शकता स्टाईल सपोर्ट आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं 1 नंबरला एक प्लस की द्या. थोडे वाढवा, एक 90च्या आसपास किंवा 45 आसपास करा. लास्टला नंतर हे थोडं इथं बरोबर एक 100 करून घ्या. 100 केल्यानंतर इथं आता मध्ये यायचं आहे. मध्ये आल्यानंतर बघू शकता मित्रांनो, इथं तुम्हाला एक आयकॉन दिसेल ग्राफचं. ग्राफवरती क्लिक करा. जिथं जिगजॅगवरती क्लिक करा. जिगजॅग अशा प्रकारे वाढवून घ्यायचं. ओके, म्हणजे आपलं झूम होतं, थोडं वाढवा अशा प्रकारे. तर मी बघू शकतो कशा प्रकारे करत आहे. झूम आउट होतं. ओके, तर बघू शकता थोडं वाढवूया. अशा प्रकारे व्हायला पाहिजे. तर तुम्ही देखील करून घ्या. ओके, तर आता काय झालं, एवढं आपलं झालं आहे सगळं कंप्लीट. आता एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करायचा. 720p किंवा 1080p ठेवून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करायला सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, आता पुढचा कुठला व्हिडिओ जायचं कमेंट करा. तोपर्यंत बाकी चॅनल बघा, तोपर्यंत प्रो एडिटर बना आणि ज्यांच्या कमेंट करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.